पंढरपूर नगर परिषद निवडणूक निकालावर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके आणि भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। पंढरपूर नगर परिषदेमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष होणार असा विश्वास परिचारक यांनी व्यक्त केलाय। तर 3 दिवसात मतमोजणी घ्या, ज्याचा पराभव होईल त्यांना मंगळवेढ्यात तोंड दाखवायचं नाही असं आव्हान भालके यांनी परिचारक यांना दिलेलं आहे। पंढरपूरची निवडणूक मीडियामधून फार त्याला मोठं हाईक केलं गेलं होतं, पण वस्तुस्थिती तशी नव्हती। पण जसं जसं वातावरण पुढे सरकत गेलं आणि पूर्णपणे झोकून देऊन आम्ही दोघांनी आणि सगळ्या सहकार्यांनी त्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं, काम केलं। त्यामुळं निश्चितपणे पंढरपूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आपल्या मित्र पक्षाची सत्ता ही येणार आहे। काळ्या दगडावरची रेघ आहे। तुमचा काळा दगड आणि पांढरी रेघ त्या ठिकाणी 3 तारखेला जर निकाल झाला असता तर पंढरपूरकरांनी दाखवून दिले असते। पण मी अजून देखील पत्रकार बंधू इथं उपस्थित आहेत, त्या नेत्यांना आव्हान आणि विनंती करतो, सरकार जर तुमचं असेल तर तुम्ही सूचक म्हणून मी त्या ठिकाणी सही करतो, तुम्ही अनुमोदक म्हणून ते नेते यावेत आणि पंढरपूरचा निकाल 3 दिवसात तुम्ही लावा। तुमचं सरकार आहे ना, 7, 8, 10 तारखेच्या आत लावा। आपलं मतदान 20 तारखेला आहे। माझा जर तिथं पराभव झाला तर तोंड दाखवायला मंगळवेढा शहरात येणार नाही, मात्र तुमचा पराभव झाला तर तुम्ही देखील तोंड दाखवायचं नाही।